जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। गेल्या 2-3 दिवसापासून पद्मशाली स्मशानभूमीत विद्युत दिवे बंद असल्यानं या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। याबाबत वृत्त जनदर्पण न्यूज चॅनलने प्रसारित केल्यानंतर सोलापुरातील एमएससीबीच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून हालचाली सुरू होणं अपेक्षित होतं। असे एकीकडे असताना काल बुधवारी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावल्यानं या कामाला खूप बसला, असं पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमार यांनी जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ता खेरे यांनी केलेल्या फोननंतर दिली। या दोघात काय संभाषण झालं पाहूयात। हॅलो साहेब नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमधून बोलतो। बोला की. काय नाही साहेब, पद्मशाली समाजाचा जो स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून लाईटचे दिवे जे बंद आहेत, आम्ही काल बातमी लावली होती, तुम्ही बातमी पाहिली नाही का? हॅलो हॅलो, हा, वादळ वाऱ्यामुळे सगळ्या वायरी तुटलेल्या होत्या। हा. सकाळपासून पुन्हा लाईट बंदच आहे। हा पुन्हा मी जाऊन एमएससीबीला फोन केले, अधिकारी येऊन वायर सगळं बदलून जाणार आहे। फक्त आता समोरचे 3-4 पोल बंद आहेत तेवढे। साहेब, पण नागरिकांना त्या ठिकाणी अडचण येत आहेत ना। नाही, आता ऐकून घ्या तुम्ही, हे ऐकून घ्या। आता किती वर्ष झाले ते लाईट चालू? नैसर्गिक वातावरण झाल्यावर आम्ही तर काय करणार सांगा बरं? आता नैसर्गिक वादळ ऐकून घ्या, नैसर्गिक वादळ वारा आल्यानंतर आम्ही तर काय करणार सांगा बरं तुम्ही तरी सांगा की। आमचं ज्ञाती संस्थेचा सातत्याने प्रयत्न चालू आहे। आता ते एमएससीबीच्या हातात आहे आणि एमएससीबीच्या हातात जिथं वायरी आहेत तिथं सगळे झाड आलेत। ते झाड तोडायचं म्हणजे बुधवारशी ते झाड तोडू शकत नाही एमएससीबी वाले। आणि ते थोडा मोठा गाडा सुद्धा आमच्याकडे नाहीये। ते गाडा आहे ते महापालिकेकडे आहे। पण साहेब, त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे म्हणून नागरिकांना कशाचं दुर्लक्ष होत आहे? कशाचं? दिवे तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही बातमी देताना ऐकून घ्या। तुम्ही किती वर्ष झालं त्या जनदर्पण न्यूज मध्ये कामाला? आम्ही आता वर्ष होत आलं। हा, ऐकून घ्या, गेल्या 40 वर्षापासून काही सुधारणा झालेली नव्हतं त्या स्मशानभूमीचा। आता तुम्ही बघा जाऊन, बसायला आम्ही स्टेडियम केलंय। आता नवीन दाहिनी कट्टे बांधू लागलो। पाण्याची व्यवस्था केली। पहिले तर पाणी नव्हतं, आम्ही महापालिकेकडनं पुन्हा बोरिंग मारून पाण्याची व्यवस्था केलेली आहे। ओके सर, आमच्या ज्ञाती संस्थेच्या मार्फत काय सुधारणा करायचं मी करूच लागलो। आणि आता नवीन दाहिने बांधू लागलो पुन्हा, त्या सगळ्या समोरची दाहिने काढून। कारण लोकांची मानसिकता एवढं लवकर होत नाही ना त्या गॅस दाहिनीमध्ये। आता लाईटचं काय सांगा? लाईट हे नैसर्गिक आता वादळ वाऱ्याला आम्ही तर काय करणार सांगा? ओके ओके, आम्ही तर काय करणार आहे? त्या ठिकाणी तुम्ही असला तर तुमचाच विचार करा। ओके ओके सर, चालेल। हा, तुम्ही आता मी फक्त त्या समोरचे 3 लाईट ना केबल जळालेले तिथं राग पडल्यामुळं। मग त्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांसोबत सांगितलं केबल थोडं घालून घेतील आज। घालून घेतील? हा, केबल आहे ना, सगळेच अधिकाऱ्याला जाऊन भेटून करून आले, सांगून आले। ते लाईट आहेत ना ते महापालिकेचे आहे। हा, आणि ते सगळं स्टेडियम मध्ये लाईट चालू आहे, सगळे चालू आहेत, रोडवरती चालू आहेत। आणि आता काल रात्री जर वादळ वाऱ्यामुळे ना पूर्ण रात्रभर पासून लाईट बंद आहे। आमचं बंद आहे, ते भावसारवाल्यांचं बंद आहे, जनरल स्मशान कुठे बंद आहे। हा, चालेल, सगळं तुम्ही बघा तर बघा, बघून बघा। ओके ओके।